अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात पालक थालीपीठला। इथे मी पालक घेतली आहे। ही पालक आमच्या शेताची आहे। त्यासाठी आपण मिरची, मीठ, लसूण, जिरे याचं वाटण करायचं। इथे मी बारीक पालक कापून घेतली आहे। 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ, हावरी, कोथिंबीर आणि वाटण घ्यायचं। आता आपण हे पीठ मळून घेऊया। इथे मी मोठी 1 बाउल पालक बारीक चिरून घेतली आहे। पालक मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती। त्यामध्ये आता 2 वाट्या ज्वारीचं पीठ टाकूया। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ। या सर्व पिठामध्ये ही पालक मिक्स करून घ्यायची। हे थालीपीठ पौष्टिक आणि आरोग्याला चांगले असतात। आता त्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर टाकायची। आपण जे वाटण केलं होतं ते टाकूयात। इथे मी 2 चमचे हावरी घेतली आहे। ओवा 1 चमचा घेतला होता। हळद, मीठ हे मी मसाल्यामध्येच वाटायला घेतलं होतं। आता हे सर्व मिक्स करूयात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे पीठ आपण मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ मळून घेऊयात। इथे पिठाला जास्त पाणीही नाही टाकायचं आणि जास्त पातळही नाही करायचं। कापडावरती हे थालीपीठ घालता आले पाहिजे इतकं पातळ आणि घट्ट प्रमाण ठेवायचं। हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेत आहे आणि चांगलं मळूनही घेत आहे।
इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता गॅस चालू करायचा आणि त्यावरती तवा ठेवायचा. चला तर मग थालीपीठला सुरुवात करूयात. इथे मी पोळपाट घेतला आहे आणि एका डब्यामध्ये पाणी घेतलं आहे. इथे मी हे कापड घेतलं आहे. हे कापड नवीन आहे. सुती कापड यूज करायचं. या कापडावरती आपले थालीपीठ लवकर निघतात. हे पाण्यात भिजवायचं आणि अशा प्रमाणाने थालीपीठला पीठ घ्यायचं. हाताला आधी पाणी लावायचं आणि मग थालीपीठ करायला चालू करायचं. थालीपीठ हे सर्व बाजूने थापायचं. नाही तर काही बाजू जाड होते आणि काही पातळ होते, पण तसं करायचं नाही. सर्व बाजू सारख्या झाल्या पाहिजे. हाताला जर पीठ चिटकट असेल तर पाण्याने हात ओला करायचा आणि मग थापायला चालू करायचं. थालीपीठाचे काठही चांगले थापायचे, जेणेकरून ते जाड नाही राहिलं पाहिजे. आपलं थालीपीठ जाड झालं तर ते भाजताना मध्ये कच्चं राहतं. इथे मी थालीपीठ सर्व बाजूने चांगलं थापून घेत आहे. खूप सोपं आहे हे थालीपीठ थापायला आणि करायलाही पण. थालीपीठ करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. थालीपीठ हे पातळ करायचं. जर ते जाड ठेवलं तर ते मध्ये कच्चं राहतं भाजताना. इथे मी मस्त पातळ थालीपीठ थापून घेतलं आहे. आता त्याला छिद्र पाडायचं. छिद्र पाडताना मध्यभागी आणि 4 बाजूला 4 म्हणजे टोटल 5 छिद्र पाडायची. आता काही जण म्हणतील हे छिद्र कशाला, तर हे छिद्र तेल सोडण्यासाठी असतात. तव्यावरती आधी 1 चमचा तेल सोडायचं आणि हळूच असं थालीपीठ टाकायचं. हे बघा, थालीपीठ आपलं कापडाला चिटकलेलं नाही. गॅस हा मीडियम ठेवायचा. जास्त फुलही नाही आणि कमीही नाही. या छिद्रांमध्ये तेल सोडायचं आणि कडालाही तेल टाकून घ्यायचं, म्हणजे तव्याला आपले थालीपीठ चिकटणार नाही. उलटणीना आधी सगळ्या बाजूने थालीपीठ मोकळं करून घ्यायचं. आता एक बाजू भाजल्यावरती त्यावरती थोडं पाणी टाकायचं कडाने आणि त्यावरती 1-2 मिनिट झाकण ठेवायचं, जेणेकरून आपलं थालीपीठ हे उकडलं शिजलं पाहिजे. दोन मिनिटानंतर हे झाकण काढायचं.
परत साईड चेंज करायची आणि दुसरी साईड शिजवण्यासाठी परत त्यावरती 1 ते 2 मिनिट झाकण ठेवायचं. काही जण म्हणतात हे थालीपीठ फक्त ज्वारीच्या पिठाचेच करतात, काही गव्हाचे पिठाचेच करतात. पण हे तीनही पीठ जर मिक्स केले तर थालीपीठ खायला मस्त चविष्ट लागते. हे बघा आपले थालीपीठ मस्त शिजले आहे आणि भाजलेही आहे. थालीपीठ करताना गॅस जास्त फुलही नाही ठेवायचा. नाही तर दिसताना आपल्याला भाजल्यासारखे दिसतात आणि मध्ये कच्चेच राहतात. तेल हे तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता. काही जण तूपही यूज करतात तरीही चालतं. हे बघा आपलं थालीपीठ झालं आहे. आता मी परत एकदा दुसरं थालीपीठ करून दाखवते. परत हे कापड पाण्यामध्ये ओलं करायचं. नॉर्मल असं त्यातलं पाणी काढायचं. परत पोळपाटावरती पसरवायचं. हाताला पाणी लावायचं आणि एक गोळा परत थालीपीठ करण्यासाठी घ्यायचा. तुमचं पीठ जर जास्त घट्ट झालं तर तुम्ही अशा प्रकारे पीठ ओलं करून घेऊ शकता. इथे मी आता थोडं पातळ पीठ केलं आहे. पातळ पीठ असेल तर आपले थालीपीठ जास्त लांबतात. हाताला पाणी लावायचं आणि परत थापायला चालू करायचं. काही जण लाटून थालीपीठ करतात, पण लाटण्यापेक्षा असे थापलेले थालीपीठ खायला चविष्ट लागते. आणि ही थापायची पद्धत जुनी आहे. शेवटी जुनं ते सोनंच असतं ना. चला तर आता छिद्र काढूयात त्याला. परत तव्यावरती 1 चमचा तेल घालायचं आणि हे थालीपीठ टाकायचं. हे बघा आपले थालीपीठ कापडावून किती मस्त निघत आहे. आणि हो, थालीपीठचं पीठ मळल्या थालीपीठ करायला चालू करायचं. कारण यामध्ये ज्वारीचं पीठ असतं. ज्वारीचं पीठ लवकर पघळतं, त्यामुळे हे थालीपीठ नंतर चांगले होत नाही. त्यामुळे थालीपीठचं पीठ मळलं की लगेच थालीपीठ करायला चालू करायचं. थालीपीठला सर्व बाजूने आपण तेल टाकून घेतलं आहे. परत थालीपीठची बाजू ही मोकळी करून घ्यायची. आणि थालीपीठ पलटवायचं. आता एक बाजू भाजत आल्यावरती त्यावरती परत पाणी शिपडवायचं. आणि जास्त पाणीही नाही टाकायचं बरं का. परत 1 ते 2 मिनिट झाकून ठेवायचं.
ते 2 मिनिट झालं की हे झाकण काढायचं. हे बघा, एक बाजू चांगली थालीपीठची भाजली आहे. आता दुसरी बाजू भाजण्यासाठी त्यावरती परत 1 ते 2 मिनिट झाकण ठेवायचं. तुम्ही जर थालीपीठ पातळ केले ना तर झाकण ठेवायचीही गरज नाही. पण मी तुम्हाला इथे दाखवत आहे. परत 1 ते 2 मिनिटानंतर हे झाकण आपण काढून घ्यायचं. हे बघा, थालीपीठच्या दोन्ही बाजू आपल्या मस्त भाजलेल्या आहे. थालीपीठ हे जुनं खाणं आहे. त्याला धापटे, गणे असंही म्हणतात. हे बघा, आपलं दुसरंही थालीपीठ झालेलं आहे. हे बघा किती मस्त दिसत आहे आणि खायलाही मस्त झालं आहे. तुटतातही पटकन आणि मध्येही मस्त शिजलेलं आहे आणि भाजलेलं पण आहे. तयार आहे आपले गरमागरम असे पालक थालीपीठ. तुम्ही पण तुमच्या घरी असे थालीपीठ नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.